आसखेडा येथे अज्ञात इसमाकडून प्राणघातक हल्ला। बागलाण तालुक्यातील आसखेडा येथे 23 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आसखेडा नामपूर रस्त्यावरील गोधडदेव मंदिर परिसरात राहत असलेले अशोक वाल्मिक कापडणीस यांच्या घरात अज्ञात इसमाने घुसून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला चढवला। या हल्ल्यात अशोक वाल्मिक कापडणीस, त्यांची पत्नी कल्पना अशोक कापडणीस, मुलगी क्रांती अशोक कापडणीस गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक येथील शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। या अज्ञात इसमांकडून प्राणघातक हल्ल्याच्या संदर्भात आसखेडा येथील नागरिकांनी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की पुढील 4-5 दिवसात घटनेचा तपास न लागल्यास सर्व आसखेडा ग्रामस्थांच्या वतीने नामपूर ताहाराबाद रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव, जायखेडा। मी नितीन कापडणीस बोलतोय। आसखेडा येथे गोधडदेव येथे मळ्यात अशोक वाल्मिक कापडणीस व त्यांच्या पत्नी, सासूबाई आणि मुलगी यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याबद्दल आम्ही जायखेडा पोलीस स्टेशनला काळे साहेबांजवळ एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या संदर्भात आम्ही लवकरात लवकर तपास व्हावा या बाबतीत मागणी केलेली आहे आणि जर 4 ते 5 दिवसाच्या आमच्या मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही नामपूर आसखेडा येथे एक तासासाठी रास्ता रोको करणार आहोत अशी सर्व ग्रामस्थांनी आम्ही तिथे विनंती केलेली आहे। तर निवेदन दिल्यानंतर काळे साहेबांनी आम्हाला आमच्या 2-4 टीम त्या कामासाठी लावलेल्या आहेत। नाशिकला ते अशोक वाल्मिक जिथे ॲडमिट आहेत त्यांचे जबाब घेण्यासाठी आम्ही संपूर्ण कार्यवाही सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही या गुन्ह्याचा छडा लावू असे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।